धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शिळ्या भाकरीचा चिवडा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रात्रीची दीड भाकरी शिळी होती। शिळी भाकरी कोणी खात नाही घरात, शिळ्या भाकरीचा चिवडा आवडतो आमच्या घरात। आता मी ह्या भाकरीचा मस्त असा खमंग चिवडा करणार आहे। भाकर मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। तर शिळ्या भाकरीचा चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो, मीठ, थोडेसे शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, शेंगदाण्याचा बारीक कुट्टा, थोडा जाडसर आहे, जास्त बारीक नाही आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जिरी मोहरी। आता मिक्सरवर मी भाकरी बारीक करून घेते। मिक्सरवर मी अशी बारीक भाकरी करून घेतलेली आहे। रात्रीची भाकरी होती, जास्त बारीक पण नाही करायची, अशा पद्धतीने करायची। आता थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन 5 मिनिटं ठेवणार आहे। 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। थोडं भाकरी अशी फुलल्यासारखी होती, अशी मऊ होती, त्याच्यानंतर आपण चिवडा बनवणार आहोत। आता मी टाकणार आहे 2 चमचे तेल, सगळ्यात आधी टाकणार आहे मी शेंगदाणे। आधी शेंगदाणेच टाकायचे, म्हणजे असे खरपूस तळले जातात। त्याच्यानंतर टाकणार आहे जिरी मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया चांगलं। त्यानंतर टाकणार आहे टोमॅटो, हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय सगळी मोकळी मोकळी झालेली आहे आपली बारीक केलेली भाकरी। आता टाकणार आहे बारीक केलेली भाकरी मिक्सरवर। खूप छान लागतो शिळ्या भाकरीचा चिवडा, आमच्या घरात तर खूप आवडतो। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता टाकणार आहे शेंगदाण्याचा कुट्टा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो शिळ्या भाकरीचा चिवडा। आता 2-3 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। 3-4 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया आपला भाकरीचा चिवडा कसा झालाय तो। मस्त खमंग असा आपला ज्वारीच्या भाकरीचा चिवडा तयार झालेला आहे। एकदा करून बघा ही रेसिपी, खूप छान लागतो ज्वारीच्या भाकरीचा चिवडा। तयार झालेला आहे आपला खमंग असा शिळ्या भाकरीचा चिवडा। खायला बी एकदम छान लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।